नमस्कार मित्रांनो, आज आपल्या ब्लॉगचा 4था दिवस आहे आणि आता आपण यमुनोत्रीमधून गंगोत्रीमध्ये चाललेलो आहे आणि पाहूया आता प्रवास कसा होतोय ते. मावशी कुठे चाललो आता आपण? कुठे चाललो आता? गंगोत्रीला. गंगोत्री. 1 hour later. ती भेटली मला. दिशा उचललं मी. ठेवलं काय करून घे. अरे त्यांना 3 सुना मला 2 सुना कुठे आम्हाला जावं जायचं कसून इथे गाडी. पण माझ्या घरी एक पोरगी ठेवलेली आहे याला मित्रांनो, रस्ते एकदम डेंजर आहेत. आपले म्हणजे आपल्यासारखं तरी ड्रायव्हर इकडे गाडी नाही चालू शकत, कारण 1 साइड रोड आहेत आणि एवढी मोठी बस चालवायची खाऊ काम नाही. नमस्कार मित्रांनो, आपलं कालचं वस्तीचं ठिकाण यमुनोत्री होतं. तर तिथं आपण 2 दिवस राहिलो, कारण वरती जायलाच आपला पूर्ण दिवस गेला. तर भरपूर लोक, काही लोकांनी घोडा घेऊन गेले, तर काही लोक चालत गेले, काही लोकांनी डोलीमध्ये गेले, पण आपण चालत गेलो आणि छान प्रकारे आपलं दर्शन झालं. आणि आता आपण चाललेलो आहे गंगोत्रीला. तर पाहूया आता पुढचा प्रवास कसा होतोय, पुढे काय काय आपल्याला पाहायला भेटते सर्व तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. पाहूया आता गंगोत्रीला आपल्याला काय काय पाहायला भेटते. चलो लेट्स गो. आपल्या ब्लॉगमध्ये आपल्या पाठी आलेले भाविक भक्त ते बघूया आता काय बोलतात ते. नमस्कार. नमस्कार. कुठून आलेत तुम्ही? आम्ही पेन कोलीवाड्यातून आलेलो आहोत. मग कसं वाटतंय तुम्हाला प्रवास? छान वाटतंय. की आता कुठे जाऊन आले तुम्ही? आम्ही ओके, आता कुठे चाललात मग? आता आम्ही गंगोत्रीला चाललो. ओके ओके, मग जेवण वगैरे? छान छान एकदम मस्त. ही पूजा कोली, मी गंगा कोली. सकाळचा नाश्ता काय होता तुमचा? ब्रेड पकोडा आणि चाय. आणि दुपारचा? दुपारच्या मुगाची आमटी होती, हो. इथं भात होता आणि त्याच्यानंतर आता कसं आम्हाला काकडी कापून दिली. मसाला कापून. काकडी कुणाकडून होती? महाराजांकडे होती. महाराजांकडून. काय ट्रिपच्या वतीने होती का? ओके ओके. नमस्कार मित्रांनो, आता आपण आलेलो आहे गंगा नाणीला. मी इथे गरम पाण्याची कुंडे. आता आपण जेवण बनवणार आहोत. आता आपण जेवण बनवणार आहे. भाजी आहे पनीर आणि मशरूम दोन्ही मी. ऊपर देख. Minute 37 seconds later. जेवण पूर्ण झालेलं आहे आणि पाहूया आता लोकांना भाजी आवडली की नाही ते. मावशी कशी झाली भाजी? छान झाले. हा, छान झाले. छान भाजी. छान झाले. हा, छान झाले. हो, भाजी कशी झाली? 1 नंबर भाजी झाली. गणेश महाराजांनी भाजी बनवली आज. मस्त झाले, एकदम मस्त. पनवेल मटर. एकदम छान. कशी झाली भाजी? मस्त झाले. मस्त झाले. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आणि आपण आता काल पाहिलं तुम्ही जेवण वगैरे झालं आणि ब्लॉग स्टॉप केला, कारण मोबाईलमध्ये चार्ज नव्हती, स्विच ऑफ झाला मोबाईल. तर पाहूया आता आपण कुंड वगैरे आणि वरती मंदिर आहे.
छान प्रकारे असं आपलं दर्शन झालेलं आहे आणि इथून पुढे आपण आता गंगोत्रीला प्रस्थान करणार आहोत. तर मामा कुठे आता याच्या पुढे? आता गंगोत्रीला आपला प्रवास आहे. ओके ओके, चला मग आता चहा पिऊन घेऊया. 1 hour later. तर मित्रांनो आता आपण गंगा नदीमध्ये निघलेलो आहे आणि इथून आता आपल्याला जायचं गंगोत्रीला. तर इथून कमीत कमी 3 तास तरी लागतील. पाहूया आता प्रवास कसा होतो. Let's go. नमस्कार मित्रांनो, आता आपण गंगोत्रीला पोहोचलेलो आहे आणि पाहू शकता आता तुम्ही गंगोत्री धाम पण आता पोहोचलेलो आहे. आता दर्शनाला जाऊ थोड्या वेळात. त्याआधी जेवणाची थोडी सोय करायला लागेल सर्वांची. स्वरा, वेर आर यू गोइंग? तर मित्रांनो आता आपण आता गंगोत्री दर्शनाला चाललेलो आहे. सोन्यासारखा जवान आम्ही बनवला. ही गाई या इथं जेवतान काय वाटलं पाहिजे तुम्हाला? आम्ही 100% जेवणार. पात्र आला नाही पाहिजे. काय बोललो? पात्र आला नाही पाहिजे. रामकृष्ण हरी. आम्ही या 4 धाम यात्रेमध्ये आज उत्तर काशीवर यमुनोत्रीचं दर्शन करून उत्तर काशीवरून आज गंगोत्री या ठिकाणी आलेलो आहोत. अतिशय सुंदर अशा पद्धतीचं सर्वांना दर्शन झालेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही समोर दिसते ही गंगा मैया आहे आणि गंगा मैयाचं दर्शन सर्वांना झालेलं आहे. गंगा नदीला आम्ही गरम पाण्याच्या कुंडामध्ये सर्वांनी स्नान केलं. ही गंगा मैया ही उगम स्थान आहे. शास्त्र असं सांगतो की साधूचं कुळ आणि नदीचं मूळ शोधू नये. त्याच्यामुळे ही इथून सुरुवात झालेली आहे असं शास्त्रकारांनी या गंगोत्रीचं महत्त्व सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही सर्व मंडळी या गंगा मैयाचं दर्शन करून 4 धाम यात्रेमध्ये उत्तराखंडातला हा सगळ्यात मोठा तीर्थ आहे आणि दोन्ही धामचं आम्हाला यथोसांगपणे दर्शन झालेलं आहे. इथून पुढे आम्ही आज उत्तर काशीला मुक्काम करून पुन्हा उद्या केदारनाथाच्या मार्गाकडे आम्ही निघणार आहोत. तोही आमचं दर्शन सुखरूप व्हावं ही भगवान शिवशंकराच्या चरणी प्रार्थना करून तुम्हीसुद्धा एकदा येऊन दर्शन घ्यावं अशी आमच्या मंडळाची विनंती आहे. आता जवळजवळ आम्ही 1 बसची माणसं सोबत आहोत. धन्यवाद. प्रसाद वगैरे घेतलेला आहे. पाहू शकता तुम्ही. काजू बदाम खाणार आणि वाटणार प्रसाद. मित्रांनो आता आपण गंगोत्रीमधून प्रस्थान केलेलं आहे आणि आता आपण चाललेलो आहे उत्तर काशीला. तर आता उत्तर काशीचा प्रवास कसा होतो ते सफरचंदाची बाग बघा इथं. खूप छान लागतात. कधी इकडे आले तर नक्की खा.
मित्रांनो आता आपण केदारनाथला प्रस्थान केलं आहे आणि हे पाहू शकता हे बघा तारा देवीचं मंदिर. रामकृष्ण हरी. आज आम्ही या उत्तराखंडाच्या महत्त्वाच्या तीर्थाच्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आहोत आणि आम्ही गंगोत्री करून उत्तरकाशीला मुक्काम केला. उत्तरकाशीला तिथे भगवान शिवाचं दर्शन घेऊन आज सोमवार असल्यामुळे महत्त्वाची गोष्ट ते दर्शन करून आम्ही आज श्रीनगरवरून हे धारी देवी हे तीर्थ आहे. ही धारी देवी हे एक स्वयंभू देवीचं स्थान आहे आणि इथे दिवसातून 3 रूपं घेतली जातात. सकाळी लहान मुलीचं रूप असतो, संध्याकाळी सौभाग्यवतीचं रूप असतो आणि रात्रीच्या संध्याकाळच्या वेळेला पाहिलं सायंकाळी तर ते वृद्ध स्त्री झालेली अशी 3 स्वरूप दिवसातून असतात. दुपारच्या वेळेत मंदिर बंद असल्यामुळे आम्ही मंदिरात जाऊ शकत नाही. पाण्याचा प्रवाह अधिक प्रमाणात असल्यामुळे हेच अलकनंदा हे जे तीर्थ आहे हे पुढे आपल्याला पाहायला मिळतो. आता आम्ही आज सोनप्रयागपर्यंत जाणार आहोत. कदाचित सोनप्रयाग किंवा सीतापूर रामपूर या ठिकाणी कुठेतरी राहू, गुप्तकाशीचं दर्शन करून त्याच्यानंतर मग आम्ही उद्या केदारनाथाच्या दर्शनाला सर्व मंडळी निघणार आहोत. आताचं जे निसर्गाचं वातावरण आहे अशाच पद्धतीचं ते राहू दे अशी भगवान शिवशंकर केदारनाथाच्या चरणी प्रार्थना करून आमच्या सर्वांना या सर्व मंडळीला आम्हाला दर्शन सुखरूप होऊ दे अशी विनंती भगवान शिवशंकराला. कैलास राणा शिवचंद्र मौली मनींद्र माता प्रकुटी जळाली कारुण्य सिंधू भवदोपकारी तुदविन शंभो असे भगवान शिवशंकर आहेत. आम्हाला ते दर्शन नक्की देतील अशी अपेक्षा आहे. धन्यवाद. तर मित्रांनो पाहू शकता इकडे सफरचंद्राची बाग. ये फंस गया. काय सफर चंद सफरचंद गजब बेइज्जती है. आज आम्हाला भारताकडून 1 किलो सफरचंद फ्री आहे. अच्छा. किती किलो? 1 किलो प्रत्येकाला. किलो नाही दिलं तरी एक तरी दे. नाही 1 किलो. 1 तरी द्या. 1 किलो. चला पाहिजे. 1 किलो. चले एक काम कर 200 रुपए दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के वजह. उत्तरकाशीवरून श्रीनगरवरून आता गुप्तकाशीला येऊन पोहोचलेलो आहोत आणि याच्यानंतर आता आम्ही आजचा मुक्काम श्रीरामपूर या ठिकाणी करणार आहोत श्यामसुंदर हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये. त्याच्यानंतर उद्या सकाळी आम्ही 6 वाजता निघून सर्व मंडळी केदारनाथाच्या दर्शनाला जाणार आहोत. आणि या ठिकाणी आता वातावरण जर पाहिलं तर अतिशय सुंदर वातावरण आहे. अतिशय रमणीय असं स्थान आहे आणि खरोखर उत्तराखंडातले जे 4 धाम म्हणतात त्यामध्ये 12 ज्योतिर्लिंगापैकी भगवान श्री शंकराचं हे जे केदारनाथाचं स्थान आहे ते अतिशय सुंदर स्थान आहे आणि बऱ्याच लोकांना केदारनाथाचं दर्शन झाल्यानंतर 12 ज्योतिर्लिंग त्यांची पूर्ण होणार आहे. याचा सुद्धा त्यांना खूप मोठा आनंद होणार आहे.
आणि अशा पद्धतीने सर्वांनी सहकार्य केलेलं आहे. अजून आमचं एक धाम बाकी आहे, ते म्हणजे बद्रीनाथ. बाकीच्या माहिती आम्ही तुम्हाला नंतर सांगूच. धन्यवाद.